एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डपर्यंतच्या सगळ्या स्टुडंटसाठीचे वर्षभराचे ऑल एक्झाम्सचे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आणि इतरही बऱ्याचशा नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ मी जसजशा टाकील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे. आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षेमध्ये जॉमेट्रीच्या पेपरमध्येच लेटरिंग हा सब्जेक्ट आहे. लेटरिंगसाठी एक्झाममध्ये 3 ते 6 अक्षरसमूह असलेले शब्द देण्यात येतील. या व्हिडिओमध्ये आपण लेटरिंगविषयी काही बेसिक माहिती पाहत आहोत. तर या पेपरच्या वेळेला तुम्हाला 3 ते 6 अक्षरसमूह असलेले शब्द देण्यात येतात. उदाहरणार्थ पहा, मी शब्द सांगते तुम्हाला की कशा प्रकारचे शब्द तुम्हाला पेपरला येऊ शकतात. भारत, चित्रकार, नेत्रदान, ज्ञानदान, अभिनंदन, निसर्ग, पाऊसधारा, लोककला, कलादालन, राजा शिवाजी, गजराज, मुंबई, व्हिक्ट्री म्हणजेच विजय, हिमालय, गुलमोहर, खडबडीत, वजनदार, समांतर, सावली, शाळा, धोका, स्थानक, बालकला, मुंबई, नाट्यप्रवास, शूर शिवबा, योग अभ्यास, पतंग महोत्सव, कलारंजन, निसर्ग किंवा नेचर, फुलपाखरू किंवा बटरफ्लाय, सैनिक किंवा सोल्जर असे कोणतेही अक्षर लेखनासाठी तुम्हाला विषय येतील. एलिमेंटरी परीक्षेमध्ये तुम्हाला जे अक्षर देतील त्या अक्षराच्या भोवती त्याच्या अनुरूप तुमच्या आवडीचं बाहेरून तुम्ही डिझाईन त्याला अनुसरून काढायचं आहे. त्या अक्षराला साजेसं आणि ते जे अक्षर आहे ते चांगल्या कलर्सने कलरिंग करायचं आहे. कलर्समध्ये तुम्ही पेन्सिल, पेन, आवडीचे कोणतेही कलर्स वापरू शकता. कोणत्याही प्रकारचे रंग तुम्ही या पेपरला वापरू शकता. या पेपरमध्ये जॉमेट्रीमध्ये अ सेक्शनमध्ये जॉमेट्री असतो आणि ब सेक्शनसाठी ॲन्सर शीटच्या दोन्ही बाजूचा उपयोग तुम्हाला करता येणार आहे. जॉमेट्रीचे प्रश्न सोडवल्यानंतर ॲन्सर शीटच्या पाठीमागील बाजूस अक्षर लेखनाचा प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचा. प्रश्न नेमका काय दिला आहे, अक्षर लेखनासाठी त्याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे तुम्ही अक्षरे काढायची. अक्षरे मोठ्या आकाराची काढायची, खूप छोटी अक्षरं काढायची नाही. वाटल्यास तुम्ही आधी थोडेसे 1, 2, 3 प्रकारे कच्चे चित्र किंवा कच्चे स्केच तुम्ही पेपरवरच काढून पाहायचं आणि शेवटी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाने त्याला कलर द्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अक्षराची मांडणी करायची आणि त्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी म्हणजे अक्षराचं सौंदर्य खुलवण्यासाठी त्या अक्षराला साजेसं असं त्याच्याभोवती त्याला साजेसं असं त्या पद्धतीने तुम्ही चित्र काढायचं. मी व्हिडिओमध्ये जी उदाहरणे दिली आहेत, जे एक्झाम्पल दिले आहेत ते तुम्ही पहा. यामध्ये तुम्हाला फुटबॉल असे इंग्लिशमध्ये देतील आणि मराठीमध्ये पण देतील. तुम्हाला ज्या लिपीमध्ये, ज्या लेटर्समध्ये, मराठी असो किंवा इंग्लिश असो, ज्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे त्या एकाच पद्धतीने तुम्ही अक्षर लिहायचं आहे. एक्झामच्या वेळी पेपरला तुम्हाला मराठीतून करायचं असेल तर मराठीतून करायचं, इंग्लिशमधून करायचं असेल तर इंग्लिशमधून करायचं. समजा तुम्हाला मंदिर आणि टेम्पल असे शब्द देतील किंवा मत्स्यालय म्हणजेच ॲक्वेरियम असा शब्द तुम्हाला देतील. दोन्ही लँग्वेजमध्ये देतील. तुम्हाला कोणत्याही एका लँग्वेजमधलं तुम्ही ते चित्र काढून त्यांना कलरिंग करून दाखवायचं आहे. अक्षरलेखनामध्ये अक्षरलेखन हा जो प्रश्न आहे विभाग ब मधला तो तुम्हाला कंपल्सरी असतो. तो प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागतो. या पेपरमध्ये पण नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. या सब्जेक्टमध्ये कागदाच्या किंवा ड्रॉइंग पेपरच्या सेंटरवरतीच म्हणजे ड्रॉइंग पेपर जो आहे तो तुम्हाला तुमच्या एक्झामच्या सेंटरवरतीच मिळणार आहे. या ड्रॉइंग पेपरच्या दोन्ही बाजूचा वापर तुम्हाला करता येणार आहे. तुम्हाला नेमका कशा प्रकारचा प्रश्न येतो ते मी सांगते. तुम्हाला असा प्रश्न येतो की ॲन्सर शीटवरती तुम्हाला कसा प्रश्न येतो, आपल्या आवडीनुसार योग्य बाह्य आकाराचे रेखाटन करून त्या बाह्य आकारात पुढील शब्द किंवा शीर्षकाचे शब्दार्थाला अनुरूप किंवा मुक्ताविष्कार पद्धतीने अक्षराचे रेखाटन करून आवडीच्या रंगात रंगवा. फॉर एक्झाम्पल कलारंजन किंवा इंग्लिशमध्ये देखील कॅपिटलमध्येच कलारंजन असं पूर्णपणे ते लिहून देतील. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढून तुम्ही ते कलरिंग करायचं आहे.
एलिमेंटरी इंटरमिजिएटची मी क्वेश्चन पेपरचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केले आहेत. त्याप्रमाणे लेटेस्ट व्हिडिओ देखील मी अपलोड करत राहणार आहे. आणि त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. क्वेश्चन पेपरचे देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. माझ्या चॅनलवरती मी वस्तुचित्र म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंग, स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग, संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजेच डिझाईन, कर्तव्य भूमिती म्हणजे प्लेन जॉमेट्री, हे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. त्याचप्रमाणे नवीन नवीन व्हिडिओ देखील मी लवकरच अपलोड करत राहणार आहे. आणि इतरही एज्युकेशनलचे सगळे व्हिडिओ, एज्युकेशनशी संबंधित सगळे व्हिडिओ सगळे माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे ड्रॉइंगचे लेटेस्ट अपडेट्स आणि ड्रॉइंगची रिझल्ट डेट या बाबतीतही व्हिडिओ मी वेळोवेळी टाकत राहणार आहे. व्हिडिओवरती माणसांची चित्र कसे काढायची याची देखील व्हिडिओ अपलोड केली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे नेमके 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला किती मार्क मिळतात ड्रॉइंग एक्झामचे, खरोखर पर्सेंटेजमध्ये वाढ होते का, कोणत्या बोर्डला तुम्हाला मार्क मिळतात, CBSE बोर्ड, SSC बोर्ड, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, कोणाला हे मार्क मिळतात याची डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती टाकली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.